विधान परिषदेच्या या सगळ्या निवडणुकीवरून अनेक नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले होते, टीका केली होती आणि यातच आज विधान भवनामध्ये एक हलकं फुलकं वातावरण खरं तर पाहायला मिळालं। एकमेकांवर नेहमी टीका करणारे नेते एकमेकांची गळाभेट घेणारे यावेळी पाहायला मिळाले। जयंत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि आणखी नेत्यांनी सुद्धा गाठीभेटी घेतली। तर तिकडे संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची गळाभेट झाली। तुम्हाला पाहून पुन्हा इथं आलो असं चंद्रकांत पाटील राऊतांना म्हणाले। आपण एकत्र यायलाच पाहिजे, राऊत असं पाटलांना म्हणाले। त्यामुळे जुने मित्र विधान भवनामध्ये एकत्र आल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं। आणि या सगळ्या संदर्भात आपण तर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची विधान भवनामध्ये गळाभेट झाली। तुम्हाला पाहून पुन्हा इथे आलो असं चंद्रकांत पाटलांनी म्हणाले। तर आपण एकत्र यायलाच पाहिजे असं राऊत यांनी पाटलांना म्हटलं। जुने मित्र त्यामुळे विधान भवनात आज एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडते, त्यामुळे जुने मित्र एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांनी एकमेकांची गळाभेट घेतली, दोघांनी एकमेकांसोबत संभाषण केल्याचं देखील पाहायला मिळालं। आज विधान परिषदेसाठी मतदान पार पडतंय आणि यावेळी अनेक नेते एकमेकांना भेटल्याचं पाहायला मिळालं। एरवी एकमेकांवर टीका करणारे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या सगळ्याच पक्षांचे नेते आपल्या जुन्या सहकाऱ्यांशी यावेळी हसत खेळत संभाषण करताना पाहायला मिळाले। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आज विधान भवनामध्ये एक वेगळंच वातावरण खरं तर पाहायला मिळालं। संजय राऊत आणि चंद्रकांत पाटलांची गळाभेट झाली, नेमकं दोघांमध्ये काय संभाषण झालं? नक्कीच आज विधान परिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत, मतदान प्रक्रिया पार पडत आहेत आणि सकाळपासून लॉबीमध्ये ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्या भेटीगाठी मागे अनेक राजकीय अर्थ सुद्धा लावले जात आहेत। आपल्याला माहिती की जे उमेदवार आहेत ते लॉबिंग करताना पाहायला मिळत आहे। अजूनही फिल्डिंग जी आहे ती संपलेली नाही आणि अशात जेव्हा खासदार संजय राऊत हे विधान भवनामध्ये दाखल झाले आणि विधान भवनाच्या परिसरामध्ये आणि आतमध्ये लॉबीमध्ये जे विरोधक आहेत त्यांच्यावरती ते रोज टीका करतात, अगदी त्यांच्यासोबतच आज त्यांची भेट झाली। आपण पाहिलं की सुरुवातीला अजित पवार यांच्याशी त्यांची भेट झाली, त्यानंतर बाहेर आल्यानंतर पायऱ्यांवरती जे भाजपचे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत देखील त्यांनी संवाद साधला आणि आपण एकत्र यायला पाहिजे असं देखील दोघांमध्ये संवाद झाला। त्यामुळे अनेक चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे, कारण दोन्ही विरोधक जे आहेत कट्टर विरोधक मानले जात आहेत गेल्या 2 ते 3 वर्षांपासून। आणि या दोन्ही नेत्यांमध्ये, महत्वाच्या नेत्यांमध्ये जर असं काही संवाद होत असेल तर अर्थातच चर्चांना उधाण येणारच आहे। आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहेत आणि नेते लॉबीमध्ये उभा राहून एकमेकांशी संवाद साधत आहेत, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत। अशा पद्धतीने जास्तीचे मतदान किंवा जास्तीचे आमदार आपल्याकडे येतील यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत तिन्ही आघाडीकडून, महाविकास आघाडीकडून त्याचसोबत महायुतीकडून केले जात आहेत आणि अशाच प्रकारच्या ज्या भेटीगाठी आता या परिसरामध्ये होत आहेत या भेटीगाठींना अनेक महत्व जे आहे ते अनेक अर्थाने प्राप्त झालंय। नक्कीच सीमा, याच्यातून नेमका काय अर्थ समोर येतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर अशा पद्धतीनं आज विधान भवनांमध्ये नेत्यांच्या, विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी झालेल्या आहेत। एकीकडे अजितदादा आणि जयंत पाटलांची, दुसरीकडे संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील, तर तिसरीकडे अजित पवार आणि राऊतांची सुद्धा भेट झाली।